हरि ओम नमस्कार। मी रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। तर आज इथे मी फ्रिंज कट पेपर ठेवून कसं कटिंग करायचं ते तुम्हाला मी दाखवणार आहे। तर पहिल्यांदा मी इथे 1 मीटर कपडा घेतलेला आहे। तर मी पाठीचा भाग इथे पेपर कटिंग नाही केलेला, तर मी पाठीचा भाग आणि बाही माझी इथे डिझाइनची आहे। फुगा बाही म्हणून पद्धत नवीन निघालेली आहे, त्याचं मी तुम्हाला इथे कटिंग दाखवणार आहे। तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण उंची टाकून घ्यायची आहे। जसं आपला मेन नेहमी आपण कटोरी ब्लाउजसाठी आपण काढतो पाठीचा भाग, तसा सेम काढून घ्यायचा आहे। आणि ह्यात शिलाई मार्जिंग आपल्याला 1.5 इंच वाढवायची आहे आणि मुंड्यामध्ये पण आपल्याला 1.5 इंच आकार देऊन गोल शेपमध्ये कट करून घ्यायचं आहे। जसं मी इथे कटिंग करत आहे तशा पद्धतीत तुम्ही पण कटिंग करून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता मी कशा पद्धतीने कटिंग करून घेत आहे, तशाच पद्धतीने तुम्ही पण कटिंग करून घेऊ शकता। त्यानंतर इथे मी तुम्हाला पाठीचा भाग आपला झालेला आहे। त्यानंतर बघू शकता मी बाहीसाठी सेपरेट कापड लागणार आहे जास्त, त्यासाठी मी मुंडा अधिक 3 इंच बाहीची अशी घडी घालून घेतलेली आहे। मुंडा 5.5 आहे, तर अधिक 3 इंच केलेला आहे। तुमचा मुंडा जितका असेल तुम्ही ठेवतासा त्याच्या अधिक 3 इंच कधीही बाहीसाठी ठेवायचं, म्हणजे बाहीचा राऊंडअप आहे तो परफेक्ट पुरतो। तुम्हाला जर बाहीचं पॅटर्न हवा असेल तर तुम्ही इथे मी लिंक शेअर करत आहे, ते हे करून घ्यायचे आहे। बघू शकता तुम्ही। तर मी इथे साइड पट्टी आहे ती ठेवून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी इथे आखून घेत आहे। जसं मी आखत आहे त्या पद्धतीने तुम्हाला आखून घ्यायचं आहे। बाहीचं मी पेपर कटिंग टाकलेलं आहे, साधी बाही असते ती। तर मी इथे डिझाईनची बाही डायरेक्ट दाखवणार आहे, फुगा बाही। आता नवीन जी पद्धत निघालेली आहे ती दाखवणार आहे। तर मी इथे कटिंग करून घेतलेला आहे साइड पट्टी। मी स्टेप बाय स्टेप एक भाग कटिंग करून घेत आहे, डायरेक्ट दाखवत नाहीये, कारण जसं आपलं कापड आहे त्या पद्धतीने आपल्याला कटिंग करायला लागतं। तुम्ही नवीन शिकत असाल तर पेपर ठेवून बाहीचं पण पेपर कटिंग काढायचं आणि आपला पाठीचाही काढायचा, कारण काय होतं नवीन असता वेळेस कळत नाही कुठे भाग कुठे ठेवायचे ते, तर तुम्ही त्याची काळजी घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता मी मेन कटोरा आहे आपला फ्रिंज कट, तो मी ठेवून घेतलेला आहे। हेचं फ्रिंज कटचं तुम्हाला पेपर कटिंग हवा असेल तर मी इथे लिंक शेअर केलेले आहे, ते पण तुम्ही बघू शकता। पुढील भागाचेच आहे आणि 36 साईजचं मी पेपर कटिंग केलेलं आहे। अगदी 5 मिनिटात आपला म्हणजे होऊ शकतं। तर माझ्या स्टुडंट असतात त्याच्यामुळं मध्ये विचारत असतात, त्याच्यामुळं त्यांचा जो भाग आहे ते त्यांनी दाखवला होता। तर मी इथे बाहीची घडी मगाशी आपण घातली होती त्याच पद्धतीने इथे घडी घालून घेतलेली आहे। इथे मी जशी घडी घातलेली आहे तशीच तुम्हाला पण घालून घ्यायची आहे। आणि पहिल्यांदा आपल्याला बाहीची उंची टाकून घ्यायची आहे। घडी कुठली जी बाजू आहे ती माझ्याकडे ठेवलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता। आणि मी इथे 1.25 इंच वाढवलेला आहे। बाही माझी आहे त्यात मी 10 इंचामध्ये 1.25 इंच, तर इथे मी 3 इंच। तर मी मगाशी कटिंग करता वेळेस मुंडा अधिक 3 इंच कटिंग केलं होतं, तर ते परफेक्टच भरलेलं आहे। तर आपल्याला अशा पद्धतीने रेष मारून घ्यायची आहे। त्यानंतर इथे 1.25 घ्यायचं आहे, तर ह्या साईडला 2.5 इंच घ्यायचं आहे। जसं मी इथे आकार देत आहे तसं तुम्हालाही आकार देऊन घ्यायचा आहे। 1.5 इंचाने शेप देऊन घ्यायचा आहे। जसा मी इथे शेप दिलेला आहे बाहीला, आपली साधी नेहमीची बाही आहे तशीच मी शेप दिलेला आहे। त्यानंतर इथे आपल्याला ही फुगा बाही आहे, पप पडण्यासाठी मी 3.5 इंच घेतलेला आहे। तुम्ही इथे 4 इंचही घेऊ शकता। आणि असा बॉक्स बनवून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे शेप देऊन गोल आकार आपल्याला प्लेटांसाठी घ्यायचा आहे करून। तर चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून सांगा। जसा मी इथे आकार दिलेला आहे तशाच पद्धतीने
आकार देऊन घ्यायचा आहे। बघू शकता कशा पद्धतीने गोल आकार मी इथे कट केलेला आहे। नॉर्मली जे कट गोल दिसण्यासाठी मी केलेला आहे। तर अशा पद्धतीने तुमचाही शेप आला पाहिजे। त्यानंतर पहिल्यांदा आपल्याला इथे मी बाही कटिंग करून घेणार आहे, कारण मेन बाही महत्त्वाची आहे, कापड खूप लागणार आहे, त्याच्यामुळे मी आधी ते कटिंग करून घेत आहे। तर आपल्याला थोडासा भाग पाव इंचाने अर्धा इंचाने एक्स्ट्रा कटिंग करून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही बघू शकता। त्यानंतर मी इथे पाठीचा भाग ठेवून घेत आहे आणि तो पण मी एक्स्ट्रानं अर्धा पाव इंचाने, जसं तुमचं कापड असेल तसं। कापड कमी असेल तर तुम्ही डायरेक्ट सेम कापू शकता, पण कधीही एक्स्ट्रानं असलेले खूप फायद्याचं ठरतं। त्यानंतर मी इथे साईड पट्टी जसा आपला कपडा बसत आहे त्या पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचं आहे। पण पहिल्यांदा आपलं कापड बसतंय का, भाग सगळे व्यवस्थित निघतात का हे बघून घ्यायचं, ठेवून बघायचं। नवीन शिकत असाल तर नक्की हे ट्रायल करा। आधी भाग ठेवून बघायचे अस्तरचे परफेक्ट बसतात का, तरच आपल्याला एक्स्ट्रानं कापड सोडायचं आहे। नसेल बसत तर तुम्ही एकदम घासून किंवा खडू ठेवून आखू शकता, पिना लावून पण आखू शकता। हलत असते कापड बघा इथे, तर ते आपल्याला त्याची पण अशी एकदम परफेक्ट काळजी घ्यायला लागते, व्यवस्थित ते निघायला लागतं आपल्याला पॅटर्न। तर इथे बघू शकता कशा पद्धतीने मी कटिंग करत आहे, तशाच पद्धतीने तुम्ही कटिंग करा। तर पूर्ण कटिंग झालेलं आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।